मिरवणूक सुरू झाली आणि जोरदार पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे। तरी या पावसात सुद्धा मिरवणूक जोरदार उत्साहात अगदी चालू आहे। सणच आहे, काय बदल न झालेला असेच परंपरा आहे। अच्छा, नारळ पौर्णिमेच्या दिवशी नारळ पाण्यात विसर्जन करायचं। नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत दापोली तालुक्यातील पाच पंढरी या गावामध्ये। तर मित्रांनो, आज आहे नारळी पौर्णिमा। तर तुम्हाला सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर पाच पंढरी हे गाव आहे, ते जवळजवळ 10,000 लोकसंख्येचं मोठं गाव आहे आणि या गावामध्ये कोळी समाजाची मोठ्या प्रमाणात संख्या आहे। तर आपण आज या दिवशी खास आलेलो आहोत या गावामध्ये। तर या गावामध्ये नारळी पौर्णिमेचा सण कशा प्रकारे साजरा केला जातो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, नारळी पौर्णिमेचा सण हा फक्त सण नाही, तर समुद्राची असलेली आपली नाळ, निसर्गाशी असलेला आपलं नातं जपणारा हा नारळी पौर्णिमेचा सण आहे। तर आज या पाच पंढरी या गावामध्ये कशा प्रकारे हा नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो ते आपण पाहणार आहोत। तर मी आता इथे पाच पंढरी या गावामध्ये आलेलो आहे। तर इकडे पाठीमागे तुम्ही बघू शकता, इकडे हे समुद्र आहे आणि इकडून आजूबाजूने या अगदी बाजूने अशी सर्व ही घरं आहेत। पाच पंढरी हे गाव आहे। मागे सुद्धा आपण या गावामध्ये आलो होतो आणि इथे भरतीचं पाणी त्या गावामध्ये म्हणजे काही लोकांच्या घरामध्ये शिरतं ते आपण पाहिलेलं आहे आणि तेच हे गाव आहे। तर इकडे बरीच मोठं असं दूरपर्यंत पसरलेलं आहे। तर इकडे हे बघा, इकडे मंदिर आहे, श्रीराम मंदिर। तर आता आपण जाऊया श्रीराम मंदिर पाच पंढरी। तर चला आपण जाऊया आतमध्ये। तर पहिल्या मंदिरात जाऊन येऊया। जय श्रीराम। तर खूप सुंदर असं हे मंदिर आहे, अक्षरशः इथे भारी वाटतं एकदम। हे शेड वगैरे बांधलेलं आहे आणि भारी आहे। तर इकडे सर्व लहान मुलं आहेत ना, सर्व खेळत आहेत, क्रिकेट खेळत आहेत। हे गाण्यावरती डान्स करतायत। काका नमस्कार, मी आलो आहे तुमच्या गावामध्ये। आज नारळी पौर्णिमेचा सण आहे, तो कशा प्रकारे साजरा होतो ते पाहण्यासाठी आलो आहे। किती वाजता होणार आहे? 2 वाजता। कशा प्रकारे मिरवणूक कुठून निघते? सुरुवात कुठून होते मिरवणुकीची? बाबा बोलतात, ए कुठून सुरुवात कुठून होते रे? कुठून? शाळेकडून। अच्छा, किती वाजता होईल? 2 वाजता। तुम्ही सर्व मिरवणुकीत असणार आहात? हा, असता की नाही? अच्छा, ठीक आहे, मग भेटू मिरवणुकीमध्ये। तिकडून येते आणि इथे या मंदिरामध्ये येते का? अच्छा, मग नारळ कुठे अर्पण केला जातो? पण कोणत्या ठिकाणी? इथे समोर नारळ इथे अर्पण केला जातो समोर? इथे समोर? अच्छा, ठीक आहे, मग बघूया। क्रिकेट चाललंय, क्रिकेट ते बघा तिकडे। नमस्कार दादा। आलोय तुमच्या गावामध्ये। स्वागत आहे आपलं। अच्छा, थँक्यू। काय कशी मिरवणूक कुठून निघते काय माहिती सांगा जरा। मिरवणूक काय यजमान मंडळी 10 असतात आमच्या। अच्छा, या वर्षीची यजमान मंडळी रस्ताले मंडळी आहे। अच्छा, तर त्यांचा त्या रस्ताले मंडळीतून आगमन होईल। हां हां, रस्ताले मंडळीतून आगमन होईल त्यांचं आणि ते सर्व वाजत गाजत सर्व पारंपरिक वेशभूषा, नटून थटून पारंपरिक कोळी पद्धतीची वेशभूषा। अच्छा, आणि त्या प्रकारे नटून थटून लेझिम ढोल तासाच्या गजरामध्ये नारळ घेऊन ते मंदिराकडे येतील आणि नंतर ते दर्याला विसर्जन करतील।
तो हा पारंपरिक सण आमचा वर्षाचा, जसा शेतकऱ्यांचा बैलपोला कार्यक्रम तसा आमचा कोळ्यांचा हा नारळी पौर्णिमा हा उत्साह. कारण 4 महिने आमचा धंदा बंद असतो, मेच्या 15वड्यापासून तर ऑगस्ट 15पर्यंत. आणि कारण वादळ वारा याच्यामध्ये कोळी लोक जाऊ शकत नाही, कारण पाऊस वादळ आणि तो प्रजननाचा काळ असतो मच्छीचा उत्पन्नाचा, त्यामुळे मासेमारी करू शकत नाहीत. आणि नारळी पौर्णिमेला दर्या शांत होतो. त्या नारळ अर्पण केला कोळी लोकांनी की मग दर्या शांत होतो. आणि मग दुसऱ्या दिवसापासून पौर्णिमेच्या मग सर्व होड्या समुद्राला लावल्या जातात. आणि हा खरा म्हणजे कोळी लोकांच्या उदरनिर्वाहाची शेती आहे. हा दर्या राजा आमचा मायबाप आहे. आमचे कुठे शेती बाग बगीचे कुठले नाही कोळी लोकांचे, फक्त आमचा उदरनिर्वाह फक्त या समुद्राच्या जीवावर आमचा पालनपोषण असते. म्हणून आनंद भराने आता आमचे उदररोटी निर्वाह आणि चालू होणार आहे. आणि वेगवेगळे सणसुद्धा चालू होतात. आणि त्या आनंदाच्या भरतीमध्ये पारंपरिक वेशामध्ये हा नारळी सण काढला जातो दर्याराजाला शांत करण्यासाठी. आणि दर्याराजाला प्रार्थना केली जाते की 8 महिने आमचा धंदा पाणी चांगला चालू दे, आमचं रक्षण कर, आमच्यावर कोप करू नकोस, हे प्रार्थना करून मग दर्याला नारळ अर्पण केला जातो. आणि प्रतिवर्षाप्रमाणे होड्या समुद्रात लोटल्या जातात. हा असा आमचा कोळी लोकांचा फार मोठा आनंदाचा उत्सव असतो. तर बघा असं हे या मंदिरापाठचा परिसर आहे. हे पूर्ण 5 पंढरी हे गाव आहे, मोठं गाव आहे. तर आता 3 वाजलेले आहेत आणि इथे आता राम मंदिराच्या जवळ आता इथे 5 पंढरी गावातील लोकांची आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता कशाप्रकारे ही मिरवणूक असेल ते आपण पाहणार आहोत. तर इथे आपण बोलूया कोणाशी कोण भेटलं तर. हे बघा इकडे आता सगळी तयारी चालू आहे. नमस्कार. माझं नाव बळीराज चौलकर, हरणेपाद. तर 5 पंढरीचा उत्सव अगदी जोशात आणि उत्सवात साजरा केला जातो. कारण समुद्रकिनारे कोळी बांधव आणि ते कोळी बांधव समुद्रकिनारे असल्याकारणाने आम्ही नारळाचा मान अगदी एवढ्या मनापासून देतो की आमचा उदरनिर्वाह त्या समुद्रावर चालतो. आणि म्हणून हा वर्षानुवर्ष पारंपरिकरित्या हा जो सण आहे तो आम्ही भव्य दिव्य असा पारंपरिक साजरा केला जातो. आणि गावातल्या सगळ्या लहान थोर मंडळी, महिला असतील, लहान मुलं असतील, सर्व त्या कार्यक्रमामध्ये तल्लीन होतात आणि बेधुंदपणे नाचतात आणि जल्लोष करतात, मग मजा करतात. एवढा हा उत्सवाचा आणि आनंदाचा हा सोहळा आहे. यजमान रस्ताले मंडळ 5 पंढरी. धन्यवाद. तर आता मिरवणूक आहे ती राम मंदिरातून निघालेली आहे आणि आता कुठे पुढे जाणार आहे. तर आता आपण मिरवणुकीसोबत चाललो आहे. तर पूर्ण मिरवणूक आपण पाहणार आहोत कशा प्रकारे हे मिरवणूक असणार आहे. रस्त्याला मंडळी 5 पंढरी करते सालाबादप्रमाणे यावर्षी जो नारळ पौर्णिमेचा जो सण आहे त्याची आता पारंपरिक याच्याप्रमाणे रूढीप्रमाणे आता मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. ते आता राम मंदिरापासून गजानन महाराजच्या मंदिरापासून खाली येऊन शेवटच्या राम मंदिरापर्यंत तिची सांगता होणार आहे.
तरी आमच्या यजमान रस्ता मंडळीचं आव्हान आहे आपल्याला की गावातील सर्व भाविक भक्तांनी उत्साहामध्ये सामील होऊन या उत्सवाचा आनंद घेण्यात यावा अशी विनंती करण्यात येत आहे. मिरवणूक सुरू झाली आणि जोरदार पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे. तर या पावसात सुद्धा मिरवणूक जोरदार उत्साहात अगदी चालू आहे.
बघा आता पाऊस जोराचा पडतोय आणि सर्व महिला आहेत त्या या मिरवणुकीमध्ये सामील झालेल्या आहेत. तर आपण आता विचारूया की पूर्वी हा सण कशा प्रकारे साजरा व्हायचा आणि आता कशा प्रकारे साजरा होतोय. तर आपण विचारूया इकडे कोण आहे वयस्कर. परंपरा हेच आहे, आमचा कोळी लोकांचा सणच आहे. अच्छा, हा. काय बदल झालाय का? नाही काय बदल नाही झालेला, असेच परंपरा आहे. अच्छा, हा. नारळ पौर्णिमेच्या दिवशी नारळ पाण्यात विसर्जन करायचा. सर्व आमचे भाऊ ताई सगळं मच्छीमार बांधू. हा पूर्वी पण अशा जोशमध्ये व्हायचा. आम्ही पण होणार. अच्छा, तर बघा अशाच प्रकारे पूर्वी सुद्धा हा सण साजरा व्हायचा आणि आता सुद्धा अशाच प्रकारे मोठ्या उत्साहात अगदी सण साजरा होतोय. हे बघा छोटे 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 बच्चे नाचतायत, पाऊस आहे तरी सुद्धा. वा, पाऊस नसता तर आणखी मजा आली असती. तर अशा प्रकारे पूर्ण 5 पंढरी गावाला वळसा घालून पूर्ण गोल पुन्हा मिरवणूक आहे ती राम मंदिरापर्यंत आलेली आहे। तर खूप उत्साहात अशी ही मिरवणूक चालू आहे, खूप जल्लोषामध्ये चालू आहे, खूप मजा येते। तर बघा सर्व ही मंडळी बघण्यासाठी आलेली आहे।
बघू शकता हे श्रीराम मंदिर आहे 5 पंढरीचं. इथून मिरवणूक निघाली, त्यानंतर या रस्त्याने सीधा जाऊन तिकडे पूर्ण गेली आणि हे या गावाला पूर्ण वळसा घालून आता बघा या रस्त्याने येते. ते सर्व लहान वयस्कर सगळे अगदी बेधुंद होऊन नाचतायत. तर बघा आता मिरवणूक समुद्र किनाऱ्यावरती आलेली आहे आणि आता इथे नारळ आहे ते समुद्राला अर्पण केलं जाणार आहे. इथे पूजा होईल. सगळी मंडळी अगदी 5 पंढरी गावातील आणि आजूबाजूची सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत. तर आता अशा प्रकारे समुद्राला नारळ अर्पण केला जाईल. तर बघूया. तर इथे पूजन चालू आहेत. हां तर हे प्रतिकात्मक जी प्रतिकृती आहे ती आता आणलेली आहे नारळाची. कंठी जलके माळ मुक्ता फलाची श्रीमंगल मूर्ती दर्शन मात्रे माना कामना पूर्ती. जय देव जय देव चित्तोरा गौरी कुमरा चंदना. हे अतांग सागरा तुझं अस्तित्व अमर्याद आहे. तूच आमचं जीवन आहेस. तूच आमचं रक्षण करतोस. आज नारळी पौर्णिमा. आज तुझ्या चरणी हा पवित्र नारळ अर्पण करतोय. आमच्या घराचं, गावाचं आणि या समुद्रावर अवलंबून असलेल्या सर्व मच्छीमार बांधवांचं रक्षण कर. तुझ्या लाटाने मी शांत राहू देत. भरती ओहोटी त्रासदायक होऊ नये. सुख, समाधान आणि समृद्धीची लाट आमच्या जीवनात वाहू दे. हे सागर माता, हे वरुण देवा, आमचं हे साकडं पाव आणि तुझा आशीर्वाद सदैव आमच्यावर राहू दे. काका काय वाटतं, काय बोलायला आजचा सण उत्सव साजरा झाला? एवढा आनंदाचा उत्सव आहे की देवाने आम्हाला आतापर्यंत साथ दिली, तशीच अजूनपर्यंत साथ द्यावा. अजून मच्छी होते, आता काळांतराने मच्छी कमी होते, त्याच्यामुळे ती भरभाटीला येऊन आमचा उदरनिर्वाह व्यवस्थित होते. एवढीच जेव्हा आम्ही प्रार्थना करू शकतो. नक्कीच तो नक्कीच ऐकणार आहे आपली प्रार्थना आणि नक्कीच हा वर्ष आहे तो नक्कीच चांगला जाणार आहे. यावर्षी खूप सारी मच्छी मिळू दे हीच प्रार्थना. तर अशा प्रकारे आज या 5 पंढरी या गावामध्ये नारळी पौर्णिमेचा उत्सव हा साजरा झालेला आहे आणि सागराला नारळ अर्पण केलेला आहे. तर हे वर्ष आहे या कोळी बांधवांसाठी अगदी सुखा समाधानाचं जाऊ दे हीच या सागराच्या चरणी प्रार्थना. आणि या व्हिडिओमध्ये एवढंच. तर पुन्हा भेटू आपण अशाच गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर चला बाय.